नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी बद्दलची माहिती पाहतो। आपण आतापर्यंत 3 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहिल्या, त्यामध्ये डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अशा प्रकारच्या 3 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहिल्या। आता आपल्याला चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहायची आहे। ती चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशर्स। ठीक आहे, ती चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे? ऑस्मोटिक प्रेशर्स। ऑस्मोटिक प्रेशर्स। ओके, मग ही ऑस्मोटिक प्रेशर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे? तर ऑस्मोटिक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, ऑस्मोटिक प्रेशर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी अशा प्रकारचा पार्ट आहे जी ऑस्मॉसिस फिनॉमिना आहे त्यावर अवलंबून आहे। मग ऑस्मॉसिस फिनॉमिना कोणता आहे? तर ऑस्मॉसिस फिनॉमिना काय सांगतो? फ्लो ऑफ सॉल्व्हंट थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन इनटू द सोल्युशन। म्हणजे फ्लो ऑफ सॉल्व्हंट होत राहणार कोणीकडे? सोल्युशनकडे, पण त्याची एक लिमिट आहे। कुठपर्यंत होत राहणार? एक लिमिट पर्यंत होत राहणार। ठीक आहे, मग लिमिट पर्यंत होत राहणार तर त्या लिमिटलाच काय म्हणायचं? ऑस्मोटिक प्रेशर। ठीक आहे, म्हणजे सॉल्व्हंट हा सोल्युशनकडे फ्लो होणार, हा कन्सेप्ट झाला ऑस्मॉसिसचा। मग ऑस्मोटिक प्रेशर काय आहे? असं प्रेशर जे सोल्युशनच्या साईडकडे असतो। ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय? असं प्रेशर जे सोल्युशनच्या साईडकडे असतो, एक्सेस प्रेशर, आणि तो काय करतो? येणाऱ्या सॉल्व्हंटला स्वतःकडे म्हणजे सोल्युशनमध्ये येऊ देत नाही, त्याला म्हणायचं ऑस्मोटिक प्रेशर। ओके, ऑस्मोटिक प्रेशर हा सोल्युशन सॉल्व्हंटशी रिलेटेड कन्सेप्ट आहे। जो कन्सेप्ट म्हणजे फ्लो ऑफ सॉल्व्हंट कशाकडे होणार? सोल्युशनकडे, याला म्हणायचं ऑस्मॉसिस। आणि ऑस्मोटिक प्रेशर काय आहे? असं प्रेशर जे सोल्युशनच्या साईडला असते, तो काय करतो की सॉल्व्हंटला त्या सोल्युशनमध्ये म्हणजे स्वतःकडे सोल्युशनकडे येऊ देत नाही। ठीक आहे, त्याला स्टॉप करतो, त्याचा फ्लो स्टॉप करतो। अशा प्रकारच्या प्रेशरला काय म्हणायचं? ऑस्मोटिक प्रेशर। मग ऑस्मोटिक प्रेशरचा सिम्बॉल काय आहे? पाय आहे, मॅथमॅटिकल। ठीक आहे, मग याची व्याख्या काय आहे? द एक्सेस, ठीक आहे, द एक्सेस प्रेशर, द एक्सेस प्रेशर्स ऑन द साइड ऑफ solution to stop net flow of solvent into it through a through semi permeable through semi permeable membranes, through semi permeable membrane। मग आता ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी चौथी आहे, ऑस्मोटिक प्रेशर। यांचा सिम्बॉल पाय आहे आणि व्याख्या जी आता मी एक्सप्लेन करून सांगितलं तुम्हाला तेच इथं बोर्डवर लिहिलेले आहे। ओके, काय मग? एक्सेस प्रेशर्स ऑन द साइड्स ऑफ द सोल्युशन, म्हणजे सोल्युशनच्या साईडला हे प्रेशर क्रिएट होणार, एक्सेस प्रेशर। ठीक आहे, टू स्टॉप, काय स्टॉप करतो? थांबवणे। नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे जे सॉल्व्हंटचा फ्लो असतो इनटू इट म्हणजे सोल्युशनकडे, म्हणजेच काय? एक्सेस प्रेशर ऑन द साइड ऑफ सोल्युशन टू स्टॉप द नेट फ्लो ऑफ द सॉल्व्हंट। इनटू इट म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणू इनटू सोल्युशन, इनटू सोल्युशन थ्रो सेमी परमेबल मेम्ब्रेन्स, थ्रो सेमी परमेबल मेम्ब्रेन। इनटू इथं आपण टाकू शकतो इनटू सोल्युशन थ्रो सेमी परमेबल मेम्ब्रेन्स कॉल्ड ऑस्मोटिक प्रेशर्स, कॉल्ड ऑस्मोटिक प्रेशर। अशा प्रेशरला काय म्हणायचं? ऑस्मोटिक प्रेशर। ठीक आहे, तर हा झाला कन्सेप्ट तुमचा ऑस्मोटिक प्रेशरचा। नाव नेक्स्ट डेफिनेशन्स। ज्या नेक्स्ट डेफिनेशन आहेत, आता ह्या चारही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी संपलेल्या आहेत। ठीक आहे, पण त्या अंतर्गत काही डेफिनेशन आहेत, त्या डेफिनेशन आपण पाहणार आहोत। ओके, त्या डेफिनेशन आपण पाहणार आहोत। त्या डेफिनेशन मध्ये पहिला जो पार्ट आहे, आपल्याला 3 डेफिनेशन पाहायचा, त्या म्हणजेच कोणत्या आहेत? आयसोटोनिक सोल्युशन्स। काय पाहायचं? आयसोटोनिक सोल्युशन्स। आयसोटोनिक सोल्युशन काय? आयसोटोनिक सोल्युशन, आपल्याला आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन अशा प्रकारची
डेफिनेशन अशा प्रकारच्या डेफिनेशन पाहायचे आहेत. मग आयसोटोनिक सोल्युशन काय आहेत? आयसोटोनिक सोल्युशन म्हणजेच काय? जसे दोन सोल्युशन आहेत, समजा माझ्या हातात दोन सोल्युशन आहेत, त्या दोन्ही सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर, कारण की चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कोणती पाहिली आपण? ऑस्मॉटिक प्रेशर. दोन्ही सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर माझ्या हातात कन्सिडर करू आपण. असे दोन सोल्युशन आहेत, ठीक आहे. या दोन सोल्युशनपैकी समजा उदाहरणार्थ हे दोन सोल्युशन आहेत आणि या कन्सिडर करायचं आहे आपल्याला. हे दोन सोल्युशन आहेत, जर या दोन सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर जर सारखं असेल, ठीक आहे. ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे आपण सांगितलं आता डेफिनेशनमध्ये, दोन सोल्युशनमध्ये ऑस्मॉटिक प्रेशर जर यांचं सारखं असेल, त्या सोल्युशनला काय म्हणायचं? ऑस्मॉटिक प्रेशर. सॉरी, त्या सोल्युशनला म्हणायचं आयसोटोनिक सोल्युशन्स. त्या सोल्युशनला काय म्हणायचं? आयसोटोनिक सोल्युशन्स. मग आपण लिहू यामध्ये, इफ two solution having same osmotic pressures called isotonic solutions. If two solution having same osmotic pressure, then this solution called isotonic solutions. Okay. आता ही आयसोटोनिक सोल्युशनची डेफिनेशन झाली. तसं आपल्याला त्याचप्रमाणे हायपरटोनिक सोल्युशनची व्याख्या पाहायची. काय पाहायचे? हायपरटोनिक सोल्युशन्स. आता आयसोटोनिक सोल्युशन माहिती आहे आपल्याला. आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? दोन सोल्युशनचं जर ऑस्मॉटिक प्रेशर सारखं असेल तर त्या सोल्युशनला काय म्हणायचं? आयसोटोनिक सोल्युशन. आता हायपर म्हणजे जास्त म्हणजे आपल्याकडे सोल्युशन किती येतं? दोन किंवा दोनपेक्षा जास्त पण घेऊ शकतो, परंतु दोन सोल्युशनचं कंपॅरिझन चाललेलं आहे, ठीक आहे. जर लक्षात घ्या, एका सोल्युशनचं काय असेल? ऑस्मॉटिक प्रेशर काय असेल? जास्त. हायपर म्हणजे काय म्हणतो आपण? जास्त. हायपर टेन्शन जसा रिलेटेड कन्सेप्ट आहे तसं हायपर हा शब्द जास्तसाठी आहे. इफ अ सोल्युशन हॅव्हिंग हायर ऑस्मॉटिक प्रेशर दॅन, कोण्या सोल्युशनपेक्षा? तो जो ज्या सोल्युशनशी कंपॅरिझन करतायत त्या सोल्युशनसोबत. इफ अ सोल्युशन हॅव्हिंग हायर ऑस्मॉटिक प्रेशर दॅन अदर सोल्युशन कॉल्ड हायपरटोनिक सोल्युशन. मग व्याख्या लिहू आपण ही. अ सोल्युशन having higher osmotic pressures than other solutions. A solution having higher osmotic pressure than other solutions called hypertonic solutions. असं सोल्युशन ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर हे दुसऱ्या सोल्युशनपेक्षा जास्त असतो. ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे आपल्याला माहिती आहे, कन्सेप्ट आपण पाहिला, आपण ती क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. त्याला सिम्बोलाइज करतो आपण पायनं. म्हणजे एका सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर जर दुसऱ्या सोल्युशनपेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. अशा ह्या प्रकारच्या दोन व्याख्या झाल्या. यानंतर आपल्याला तिसरी व्याख्या पाहायची आहे, ठीक आहे. तर तिसरी व्याख्या जी आहे ती आहे हायपोटोनिक सोल्युशन्स. तिसरी व्याख्या कोणती आहे? हायपोटोनिक सोल्युशन्स. हायपर आणि हायपोटोनिक मध्ये फरक आहे. हायपोटोनिक सोल्युशन्स, ठीक आहे. लक्षात घ्या इकडे, हायपर आणि हायपो म्हणजे छोटा, हायपर म्हणजे जास्त, ठीक आहे. हायपो आणि हायपर या शब्दा सुरुवातीचे शब्द आहेत याच्यावर अवलंबून आहे. हायपो आणि याच्या अगोदर होता हायपर. तर हायपर म्हणजे जास्त, हायपो म्हणजे कमी. तर हायपोटोनिक सोल्युशन यामध्ये मग आपल्याला काय करता येईल, ठीक आहे, ती व्याख्या लिहायची आहे. काय हायपोटोनिक सोल्युशन?
a solution having lower osmotic pressure than other solution. A solution having lower osmotic pressure म्हणजे एखाद्या सोल्युशनचं कंपॅरिझन करणाऱ्यापैकी ऑस्मॉटिक प्रेशर कमी असेल कशापेक्षा, अदर सोल्युशनपेक्षा, देन कॉल्ड, या कन्सेप्टला काय म्हणायचं मग आता, कॉल्ड हायपोटोनिक सोल्युशन्स, कॉल्ड हायपोटोनिक सोल्युशन, याला म्हणायचं हायपोटोनिक सोल्युशन. अशा प्रकारे हायपरटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन आणि ऑस्मॉटिक प्रेशर ह्या व्याख्या झाल्यात. आता आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशरचा समोरचा कन्सेप्ट पाहायचा आहे. ओके, तर यामध्ये समोरचा कन्सेप्ट जो आहे, हे डेफिनेशन पाहिल्या 3-4 पाहिल्या ऑस्मॉटिक प्रेशरला कन्सिडर करून. आता आपल्याला समोरचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजेच ऑस्मॉटिक प्रेशर्स and concentration of solute. काय पाहायचं आहे, ऑस्मॉटिक प्रेशर्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, या प्रकारचा भाग पाहायचा आहे. मग ऑस्मॉटिक प्रेशर आपल्याला माहिती आहे, मग याचं रिलेशन पाहायचं आहे, ऑस्मॉटिक प्रेशर्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. मला सांगा ऑस्मॉटिक प्रेशरसाठी सिम्बॉल काय आहे, पाय, ठीक आहे. आणि N2RT अपॉन V अशा प्रकारचं एक डायरेक्ट रिलेशन आहे. ओके, मग हे जे रिलेशन आहे, या रिलेशन कशाचं आहे, ऑस्मॉटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूटचं हे रिलेशन्स. मग यामध्ये आता पाय बट N2/V. आता मला सांगा, पाय आहे ऑस्मॉटिक प्रेशर, R आहे गॅस कॉन्स्टंट, T आहे टेम्परेचर आणि N2/V तर हे आहे व्हॅल्यूम, हे आहे मोल ऑफ सोल्यूट. मग याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूटचा प्रश्न कुठं आला, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट आणि मोलॅरिटी हे कन्सेप्ट सारखेच आहेत. मग मोलॅरिटी कसा कन्सेप्ट तयार होईल, तर N2/V म्हणजेच मोलॅरिटी आपण याच्या अगोदर पाहिलं, तो भाग वेगळा, स्मॉल एम न त्याला रिप्रेझेंट करत होतो, परंतु आता मोलॅलिटी नसून मोलॅरिटी आहे. म्हणजे याच्या अगोदर आपण काय पाहिलं, MOLALITY. मग आता काय पाहणार आहोत, म्हणजे कन्सेप्ट चालू आहे, तर मोलॅरिटी. फरक कुठे आहे, इथं L आहे, इथं R आहे. तर हा जो आहे मोलॅलिटी तो स्मॉल एम न रिप्रेझेंट करतो आपण, आणि मोलॅरिटी आहे तो कॅपिटल एम न रिप्रेझेंट करतो. ओके, हे कन्सेप्ट थोडेसे लक्षात राहू द्या. तर आपण काय केलं, कॅपिटल एम न रिप्रेझेंट केलं. मग हे इक्वेशन 1 आहे असं कन्सिडर करू. मग बट N2/V इज इक्वल टू M, पुट दिस इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकायचं. मग का 1 मध्ये टाकायचं, कारण की नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन व्हॅल्यूम लिटरमध्ये, 1 लिटर किंवा काय जे असेल ते, हे जे कन्सेप्ट आहे, किती मोल किती व्हॅल्यूममध्ये डिझॉल्व होतात सॉल्व्हंटच्या, म्हणजेच मोलॅरिटी असते. म्हणून आपण लिहिलं N2/V. N2/V आपण डायरेक्ट नाही लिहिलं कुठून, त्याचा कन्सेप्ट तसा आहे. ठीक आहे, मग आता वरचा फॉर्म्युला काय होईल तयार, पाय इज इक्वल टू N2/V अगोदर काय लिहिलं आपण, M, याबद्दल काय घेतलं M, आणि इकडे काय आहे RT. म्हणजे असा हा इथं डेरिवेशन असं एक तयार होईल, पाय इज इक्वल टू MRT. काय तयार होईल, पाय इज इक्वल टू MRT. मग पाय काय आहे, पाय जो आहे तो काय आहे, ऑस्मॉटिक प्रेशर्स. R काय आहे, गॅस कॉन्स्टंट्स. R काय आहे, गॅस कॉन्स्टंट्स. M काय आहे, M आहे मोलॅरिटी. ठीक आहे, आणि T काय आहे, T जो आहे तो टेम्परेचर्स. T जो आहे तो टेम्परेचर. अशा प्रकारचा पार्ट तयार झाला. ठीक आहे, हे म्हणजेच काय होतं, ऑस्मॉटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट या प्रकारची माहिती होती. मग त्यावर आपण काय माहिती मिळवली, तर पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V, आणि N2/V चा कशामध्ये कन्व्हर्जन केलं, M मध्ये, कॅपिटल M मध्ये. M मध्येच का, तो मोलॅरिटी आहे म्हणून, आणि नंतर पाय इज इक्वल टू काय झाला मग MRT.
पाय इज इक्वल टू काय आला MRT. अशा प्रकारचा भाग झाला इथे तयार. ओके, नाव नेक्स्ट विल बी द नेक्स्ट पिरियड्स. थँक्यू.